तर आज बाहेर जायचं ठरलंय म्हणून आधी मी काय घालायचं ते बघते. हा ड्रेस मी घालणार आहे आणि त्यासोबत ही ज्वेलरी. हा बघा तयार होण्याआधीचा माझा लूक. आता मी पटकन तयार होते आणि तयार झाल्यावर माझा पूर्ण लूक दाखवते. तर हा बघा आता मी पूर्णपणे तयार झाले आणि हा आहे माझा आफ्टर लूक. मला स्वतःलाच हा लूक खूप छान वाटला. आता जास्त वेळ न घालवता आपण निघूया आणि आज कुठे कुठे फिरायला जातो ते तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा एकाच वेळी एवढ्या सगळ्या गायी रस्त्यावर दिसल्या. असा नजारा आता शहरात तर कुठेच पाहायला मिळत नाही. गावाकडे गेल्यावरच असं काहीतरी पाहायला मिळतं. आणि ही 4 वासरं बघा किती गोड दिसत आहेत. आता शेवटी बैलसुद्धा माझ्याकडे बघत बघत पुढे येतोय. जसं काही म्हणतोय, दीदी माझा पण एक फोटो घे. आता आम्ही माझ्या फ्रेंडकडे वास्तुशांतीसाठी निघालो आहोत. माझ्यासोबत आज माझे पप्पा आहेत. पप्पांसोबत बाहेर फिरायला मिळालं की एक वेगळीच मजा असते. चला तर आता पुढे निघूया आणि फ्रेंडच्या घरी पोचल्यावर तुम्हालाही सगळं दाखवते. ही आमची जग्गू आहे. ती आम्ही कुठे जात असलो की नको जाऊ नको जाऊ अशी बोलते. तिला वाटतं मी तिचा पिल्लूच आहे. ती माझ्या पाठीपाठी येते. बघा कशी रस्त्यावर आलेली आहे आणि तिच्यासोबत हा दुसरा पण आला आमचा. ही बघा कशी म्याव म्याव. ए जग्गू साईडला हो, गाडी आली उठ. ही बघा येऊन कशी रस्त्यावर बसले. तिला वाटलं की आम्ही चाललोत कुठेतरी आणि आता लवकर येणार नाही. हा बघा हा पण कसा आमचा म्याव म्याव करतो. घाबरली ती. त्यांना वाटलं की आम्ही आता लवकर येणार नाही, त्यांना सोडून चाललोत. माणसं आली गाडी आली की घाबरतात. हा एक आमचा तो पण खूप घाबरतो म्हणून तो जरा लांबच आहे. आज खूप प्रेमळ आहे पण तो घाबरतो म्हणून तो जवळ येत नाही. आता ही रस्त्यावर अशा गाड्या चालू आहेत आणि ही मांजरं येतात. तर आता मी त्यांना पाठवते घरी, घेऊन जाते. चला चला या, चला या 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 ये, चला घरी चला या. घरी जायला मागत नाही. जा घरी. इकडे वास्तुशांतीचा कार्यक्रम छान सुरू झाला होता. ब्राह्मणांना दक्षिणा देण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर माझ्या फ्रेंडच्या मम्मींना सगळ्यांनी आग्रह केला की काकी आता तुम्ही पण छान नाव घ्या. मला वाटलं 6 वाजता मी नाव घेते. ऐका रे ऐका. नाव 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 काढून ते वाकून दिलीपरावचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. माझी फ्रेंड सगळ्यांना जेवण वाढत होती आणि जेवणामध्येही खूप सारे पदार्थ होते. त्यामुळे सगळं अगदी छान आणि भरपूर जेवण होतं. त्यानंतर काकींनी आम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी प्रसादसुद्धा दिला आणि आम्ही घरी निघालो. आता आम्ही इथून बसची वाट बघत उभे आहोत आणि इथून एक मस्त दृश्य दिसतंय. तो जो दिसतोय ना किल्ला, तो गोसाळे किल्ला आहे. रोहा रायगडला राहणाऱ्यांपैकी कोणाकोणाला हा किल्ला माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. मग आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचताच लगेच पुढच्या कार्यक्रमासाठी पुन्हा निघायची तयारी केली. आज माझ्या मैत्रिणीच्या घरी टिलक सेरेमनी होता, त्यासाठी आम्हाला जायचं होतं. आता पुन्हा बसची वाट बघत उभे आहोत आणि बस काही यायचं नावच घेत नाहीये. बराच वेळ झाला त्यामुळे अक्षरशः कंटाळा यायला लागला होता. आणि शेवटी एकदाची बस आली, कॅमेरा हातातच होता. ही बघा ही आहे माझी मैत्रीण, अगदी नवरी बाई, किती सुंदर दिसते ना. आणि आता माझा लूकसुद्धा मला त्या दिवशी खूपच आवडला होता म्हणून आरशासमोर थोडं स्वतःचं कौतुक करून घेतलं. आणि इकडे आपली नवरी मॅडम एकदम नटून टटून बसलेली. तब्बल 1 तास झाला होता मेकअप करून बसून. आता फक्त नवरा कधी येतो याची वाट बघत होती. त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. आधी नवऱ्याला चहा दिला आणि चहा प्यायल्यानंतर
तो म्हणाला मस्त झालाय चहा. मग आलेल्या सगळ्या पाहुण्यांनाही चहा देण्यात आला आणि अशा प्रकारे कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. मग नवरा नवरी आलेल्या पाहुण्यांच्या पाया पडायला गेले. सगळेजण त्यांचे कौतुक करत होते आणि आशीर्वाद देत होते. माझी बेस्टी तर नवरीच्या रूपात खूपच गोड दिसत होती. तिला अशा नवरीच्या रूपात पहिल्यांदाच पाहत होते. त्यामुळे तिला बघून मला खूपच छान वाटत होतं. खरंच माझी बेस्टी नवरी बनून खूप सुंदर दिसत होती. तर असा होता आजचा आपला छोटासा पण खूप सुंदर दिवस. सकाळपासून कार्यक्रम, मैत्रिणींची भेट, टिलक सेरेमनीची लगबग आणि त्यातले हे सगळे सुंदर क्षण. कार्यक्रम झाल्यानंतर फोटो काढायला आम्ही थांबलोच नाही, कारण की रात्र झाली होती. त्यामुळे लगेचच घरी निघालो आणि घरी आल्यानंतर कपडे बदलले आणि मग दिवसभराचा थकवा जाणवायला लागला. पण दिवस मात्र खूप छान गेला आणि खूप साऱ्या गोड आठवणी घेऊन घरी आलो.